कागदावर जे कायदे किंवा धोरणं खूप सुटसुटीत वाटतात ना, प्रत्यक्षात जमिनीवर त्यांची अंमलबजावणी किती भीषण असू शकते, याचं एक ज्वलंत उदाहरण सकाळच्या एका बातमीतून समोर येतं. हो, पेढे परशुराम गावाचं उदाहरण ना. अगदी तेच. आपण चिपळूणच्या पेढे परशुराम गावातील संघर्षाकडे वळूया. तिथे जो वाद सुरू आहे तो याच मालकी हक्काच्या आणि कागदपत्रांच्या गोंधळाचा परिणाम आहे ना. पण जर शेतकरी आधीपासूनच ती जमीन कसत आहेत, तर त्यांना अचानक मालकी हक्क का मागावा लागतोय? नक्कीच. पेढे परशुरामचं उदाहरण हे महसूल कायद्यांमधील त्रुटी आणि प्रशासकीय दिरंगाईचं एक उत्तम केस स्टडी आहे. तिथे शेतकरी स्वातंत्र्यपूर्व काळापासून श्रीदेव भार्गवराम देवस्थान ट्रस्टची जमीन कूळ म्हणून कसत आले आहेत. 1950 साली या ट्रस्टची धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत नोंदणी झाली. इथपर्यंत सर्व ठीक होतं. पण खरी गोम 1972 मध्ये निर्माण झाली. काय झालं 1972 मध्ये? 1972 मध्ये 1209 क्रमांकाचा एक फेरफार झाला आणि 7/12 वर थेट ट्रस्टचं नाव लागलं. म्हणजे जे लोक स्वतःच्या घामाने ती जमीन भिजवत होते, त्यांची नोंदच पुसली गेली. पण तेव्हा त्यांनी विरोध का नाही केला? अनेकदा ग्रामीण भागात 7/12 वारंवार तपासून पाहण्याची सवय नसते. जोवर जमिनीचा काही व्यवहार होत नाही तोवर 7/12 वरील बदलांची कुणालाच कल्पना नसते. आता पेढे परशुराममध्ये या प्रश्नाने आताच उग्ररूप का धारण केलंय? कारण तिथे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. राईट. आणि जेव्हा महामार्गासाठी जमीन संपादित केली जाते तेव्हा प्रचंड मोठा मोबदला मिळतो. आणि इथेच खऱ्या अर्थाने कागदावरच्या शाहीची ताकद समजते. प्रत्यक्ष जमीन कसणारा एकीकडे आणि कागदावर मालक असलेला ट्रस्ट दुसरीकडे. अगदी बरोबर. कागदावर मालक ट्रस्ट असल्याने मोबदल्याचा प्रश्न निर्माण झाला. या कुळ शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांना मोबदल्याचा 100% हक्क मिळावा. कारण ते आणि त्यांचे पूर्वज पिढ्यानपिढ्या तिथे राबत आहेत. त्यांनी उपोषणे केली, आंदोलने केली. 2018 आणि 2021 मध्ये उच्चस्तरीय बैठका झाल्या. बापरे. जस्टडायलवरील चिपळूण तहसीलदार कार्यालयाच्या माहितीचा संदर्भ आपण पाहिला तर महसूल प्रशासनाचा कणा असलेल्या तहसीलदारांवर अशा प्रकरणांमध्ये किती ताण असतो हे समजतं. जमिनीचे वाद सोडवणे, महसूल गोळा करणे आणि नोंदी ठेवणे हे तहसीलदारांचे मुख्य काम असते. तत्कालीन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं, असं त्या बातमीत नमूद आहे. चर्चा अशी झाली होती की मोबदल्यापैकी 10% कुळांना आणि 10% देवस्थानाला द्यावे. पण अंतिम निर्णय अजूनही हवेतच आहे. आणि हीच शोकांतिका आहे बघा. एक चुकीचा किंवा एकतर्फी झालेला फेरफार अनेक दशकांचा संघर्ष उभा करू शकतो. यातून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जर आपण पेढे परशुरामच्या शेतकऱ्यांचा विचार केला, जे कुळ म्हणून हक्क मागत आहेत, तर मुळात कुळाच्या नावावर जमीन कशी होते? आपण नेहमी कुळ कायदा असा शब्द ऐकतो. मायबोली फोरमवर या कुळ कायद्याबद्दल, विशेषतः 32 आणि 32 बद्दल बरीच चर्चा आहे. पण मला हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचंय. हो, नक्कीच. एखादा शेतकरी जर दुसऱ्याची जमीन कसत असेल, तर कायद्याच्या भाषेत तो अचानक त्या जमिनीचा मालक कसा बनतो? हा महसूल इतिहासातील सर्वात क्रांतिकारी टप्पा होता. मायबोलीवरील संदर्भातही याच कुळ कायदा म्हणजेच बॉम्बे टेनेन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड्स ॲक्टचं सविस्तर विश्लेषण आहे. यात 1 एप्रिल 1957 हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. अच्छा, म्हणजे कृषक दिन. होय, या दिवसाला महसूल इतिहासात कृषक दिन म्हणून ओळखलं जातं. शासनाने या दिवशी एक ऐतिहासिक निर्णय घेतला की कसेच त्याची जमीन. कायद्याने असं मानलं की या विशिष्ट दिवशी जो माणूस कुळ म्हणून प्रत्यक्ष जमीन कसत होता तो त्या जमिनीचा मानीव खरेदीदार बनला. मानीव खरेदीदार म्हणजे शासनाने एका रात्रीत मूळ मालकाचे हक्क काढून घेतले आणि कसणाऱ्याला दिले? थोडक्यात तसंच. मूळ मालकाचा जमिनीवरील ताबा तिथेच संपुष्टात आला. पण इथे एक प्रशासकीय प्रक्रिया आहे, ज्याला आपण 32G प्रक्रिया म्हणतो. कृषक दिनी तुम्ही मालक झालात, पण कागदावर ती नोंद देणं गरजेचं होतं. दुर्दैवाने अनेक शेतकऱ्यांनी अज्ञानामुळे किंवा प्रक्रियेच्या भीतीमुळे 7/12 वर स्वतःचं नाव भोगवटादार म्हणून लावून घेतलं नाही. अरे रे, म्हणजे त्यांची नावे आजही 7/12च्या इतर हक्कात दिसतात. हो ना. मग आता त्यांनी काय करायचं? ही 32Gची प्रक्रिया नक्की चालते कशी? एखादा शेतकरी तहसीलदारांकडे जातो आणि पुढे काय होतं? कुळ किंवा त्यांचे वारस आजही तहसीलदारांकडे 32Gचा अर्ज करू शकतात. ते तिथे जाऊन अर्ज करतात की आमचे पूर्वज कृषकदिनी या जमिनीचे ताबेदार होते, त्यामुळे आमची वारस म्हणून नोंद करा आणि मूळ मालकाचं नाव कमी करा. त्यानंतर तहसीलदार एक सखोल चौकशी करतात.
दोन्ही बाजूंना नोटीस बजावतात आणि मूळ मालकाला द्यायचा एक नाममात्र मोबदला ठरवतात. म्हणजे अगदी मोफत नाही तर काहीतरी नाममात्र रक्कम द्यावी लागते. होय, खोळाने तो मोबदला मूळ मालकाला दिला किंवा शासकीय तिजोरीत जमा केला की 32Gची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर तहसीलदारांकडून 32Mचं प्रमाणपत्र मिळतं. अच्छा, हे 32माचं प्रमाणपत्र म्हणजे काय? हे प्रमाणपत्र अतिशय महत्वाचं आहे, कारण महसूल कायद्यात ते एका खरेदी खतासारखं काम करतं. हे 32Mचं प्रमाणपत्र तलाठ्याला दिलं की तलाठी मूळ मालकाचं नाव कमी करून कुळाची किंवा त्याच्या वारसांची नोंद भोगवटादार म्हणून 7/12 करतात. हे ऐकायला किती तर्कशुद्ध आणि सोपं वाटतंय. पण इथेच खरी रोचक गोष्ट आहे. आपण मगाशी पेढे परशुरामच्या बाबतीत पाहिलं तसं कागदपत्रांच्या या चक्रव्यूहात जर एखादी मोठी चूक झाली असेल तर समजा 7/12वर 10-15 वर्षांपूर्वी एखादा चुकीचा किंवा खोटा फेरफार झाला असेल किंवा एखाद्या प्रभावशाળી व्यक्तीने खोटा फेरफार करून जमीन लाटली असेल तर एका सामान्य माणसाने काय करावं? तो तर पूर्णपणे हतबल होऊन जाईल. ही भीती खूपच रास्त आहे आणि अनेकदा असे प्रकार घडते. पण लोकमतामधील एक सविस्तर लेख आणि डॉक्टर संजय कुंडेटकर यांच्या महसूल प्रश्नोत्तरे पुस्तकात यावर अचूक कायदेशीर मार्गदर्शन मिळतं. साधारणपणे कोणत्याही नवीन फेरफाराविरुद्ध अपील करण्यासाठी तुम्हाला 7 ते 90 दिवसांचा कालावधी मिळतो. पण जर 10-15 वर्ष उलटून गेली असतील आणि तो काळ मुदतबाह्य झाला असेल तर तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. काय सांगताय? म्हणजे 10 वर्षांनंतरही आपण त्या चुकीच्या नोंदीला आव्हान देऊ शकतो. नक्कीच देऊ शकतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 150 उपकलम 6 नुसार संबंधित व्यक्ती वकिलांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे म्हणजे SDM कडे सहकारण अर्ज करू शकते. यात तुम्हाला उशीर का झाला याचं योग्य कारण द्यावं लागतं. जर उपविभागीय अधिकाऱ्यांना तुमच्या कारणांमध्ये तथ्य आढळलं आणि अन्याय झाल्याचं सिद्ध झालं तर ते तो जुना आणि चुकीचा फेरफार रद्द करू शकतात. आणि जर ही नुसती चूक नसेल तर जर कोणी मुद्दाम खोट्या नावाने किंवा दुसऱ्याची ओळख वापरून जमीन हडपली असेल तर काय होतं? मग ते प्रकरण फक्त महसूल कायद्यापुरतं मर्यादित राहत नाही, तो थेट एक फौजदारी गुन्हा बनतो. अशा गंभीर प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाचं कलम 251 लागू होतं. कायदेशीर कारवाईमध्ये कोणी खोटी ओळख वापरली किंवा दुसऱ्या व्यक्तीचं नाव धारण करून वावरण्याचा प्रयत्न केला तर त्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई होऊ शकते. म्हणजे न्याय मिळवण्याचे मार्ग आहेत, फक्त त्यासाठी चिकाटी हवी. हो, नक्कीच. म्हणजे कल्पना करा, तुमचे पूर्वज पिढ्यानपिढ्या एका जमिनीत घाम गाळत आहेत. पण अचानक एक दिवस तुम्हाला समजतं की कागदावर तुम्ही त्या जमिनीचे मालकच नाही आहात. बापरे. त्या जमिनीचा मालक साक्षात देव आहे किंवा एखादं जुनं देवस्थान आहे. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण याच धुसर वास्तवाचा वेध घेणार आहोत. महाराष्ट्रातील 4.5 लाख हेक्टर देवस्थान जमिनींच्या मालकी हक्कात जो ऐतिहासिक आणि क्रांतिकारी बदल घातला आहे त्यामागील सत्य आपण आज उलगडणार आहोत. कसंय, हा विषय खरोखरच महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या थेट अस्तित्वाशी निगडीत आहे. कारण शेती हा केवळ व्यवसाय नाहीये, तर ती एक ओळख आहे. आणि जेव्हा त्या ओळखीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा संघर्ष तर अटळ असतो. तेच तर. म्हणूनच या कागदपत्रांच्या आणि कायद्यांच्या जंजाळातून आपण आज मार्ग काढणार आहोत.